भारत मानवाधिकारांबद्दल अत्यंत संवेदनशील असून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारताच्या नैतिक संकल्पनांना बळ देत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्याची प्रशंसा केली आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। गेल्या दशकात कित्येक वेळा जग आपल्या उद्दिष्टांपासून आपल्या मार्गापासून भरकटल्याचं दिसलं असलं तरी मानवाधिकाराबाबत भारतानं आपली वचनबद्धता कायम राखली आहे असं त्यांनी सांगितलं। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या वणव्यात होरपळून निघालं होतं। अशा वेळी भारतानं संपूर्ण जगाला मानवाधिकार आणि अहिंसेचा मार्ग दाखवला असं त्यांनी सांगितलं। महात्मा गांधींकडे संपूर्ण जग मानवाधिकाराचं प्रतीक म्हणून पाहत आहे असं ते म्हणाले। भारतासाठी मानवाधिकारांची प्रेरणा, मानवाधिकारांच्या मूल्याचा स्रोत म्हणजे भारताची स्वातंत्र्य चळवळ होती असं त्यांनी सांगितलं। आपल्या अधिकारांसाठी आपण शतकापर्यंत संघर्ष केला आणि एक राष्ट्र म्हणून अन्याय आणि अत्याचाराचा विरोध केला असं त्यांनी नमूद केलं। भारत आत्मवत् सर्वभूतेषु के महान आदर्शों को, संस्कारों को लेकर, विचारों को लेकर चलने वाला देश है। आत्मवत् सर्वभूतेषु यानी जैसा मैं हूं वैसे ही सभी मनुष्य हैं। मानव मानव में, जीव जीव में भेद नहीं है। जब हम इस विचार को स्वीकार करते हैं तो हर तरह की खाई भर जाती है। तमाम विविधताओं के बावजूद भारत के जनमानस ने इस विचार को हजारों सालों में जीवंत बनाए रखा। इसलिए सैकड़ों वर्षों की गुलामी के बाद भारत जब आजाद हुआ तो हमारे संविधान द्वारा की गई समानता और मौलिक अधिकारों की घोषणा उतनी ही सहजता से स्वीकार हुई। 20व्या शतकात अंतराळावर वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीमुळे जगातल्या देशांचं कशा प्रकारे विभाजन झालं ते आपण पाहिलं आहे। पण आता 21व्या शतकात अंतराळ आणि जगाला जोडण्यामध्ये, एकत्र आणण्यामध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। गरिबांना विविध प्रकारच्या सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। साथियों, आज देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास के मूल मंत्र पर चल रहा है। ये एक तरह से मानव अधिकार को सुनिश्चित करने की ही मूल भावना है। अगर सरकार को योजना शुरू करे और उसका लाभ कुछ को मिले, कुछ को ना मिले, तो अधिकार का विषय खड़ा होगा ही। और इसलिए हम हर योजना का लाभ सभी तक पहुंचे, इस लक्ष्य को लेकर चल रहे हैं। जब भेदभाव नहीं होता, जब पक्षपात नहीं होता, पारदर्शिता के साथ काम होता है, तो सामान्य मानवी के अधिकार भी सुनिश्चित होते हैं। मानवाधिकारांचा विचार करताना कर्तव्याचा देखील विचार झाला पाहिजे असं ते म्हणाले। काही घटनांमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन झाल्याची उरड काही लोकांकडून केली जाते, मात्र तशाच प्रकारच्या इतर घटनांमध्ये हे उल्लंघन झाल्याचं त्यांना वाटत नाही। राजकीय दृष्टिकोनातून मानवाधिकारांकडे पाहणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं। अशा प्रकारचा दृष्टिकोन लोकशाहीसाठी घातक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। गेल्या 7 वर्षात सुमारे 60 कोटी गरिबांकडे विशेष लक्ष पुरवण्यात आलं। आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली। 10 कोटी महिलांना शौचालय उपलब्ध करून देण्यात आली। 4 कोटी घरांना वीज उपलब्ध करून देण्यात आली अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली।